नमस्कार मित्रांनो, विश्वास गायत फेसबुक पेजला आपलं स्वागत आहे. आमच्या गावातील बागुल परिवारामध्ये आमचे जे गणेशदाजी आहेत त्यांचं लग्न ठरत आहे आणि त्या लग्न ठरण्यासाठी नवरीकडून जे आज घर पाहण्यासाठी येणार आहेत. म्हणजे आमच्याकडे ती सुरगाणा तालुक्यात प्रथा आहे की घर पाहुणे ह्या ठिकाणी नवरीकडचे लोक येत असतात. तर ते आज येणार आहेत. इथं त्यांच्यासाठी खास मेजवानी जेवण तयार होत आहे. तर बागुल परिवारालागून या ठिकाणी आज त्यांचा नवरीकडून जे घर पाहुणे येत आहेत त्यासाठी इथं स्वयंपाक वगैरे चालू आहे. ह्या महिला आहेत त्या कांदे लसूण सोलायच्या कामात आहेत आणि ते आले जाता ही मंडळी आले पोचली आहे. आता ह्या 2 गाड्या भरून आणि ह्या ठिकाणी पाहुणे मंडळी आलेली आहे. तर हे मला हात देतात, हे माझे चाहते आहेत. तर आता महिला पण आहेत, पुरुष पण आहेत. त्यांना मग आम्ही लगेच सांगितलं आणि वरच्या मजल्यावर माडीच्या वरच्या मजल्यावर बसायला सांगितलं, कारण त्या ठिकाणी त्यांना जागा बसण्यासाठी केली होती. आणि त्या ठिकाणी मग हे असे जे पाहुणे आहेत ते येऊन बसलेत. गावातली सुद्धा मंडळी एक एक यायला लागली आणि भरपूर अशी गर्दी ह्या ठिकाणी होत आहे. तर थोड्याच वेळाने मग ही एक मुलगी त्यांची भाची आहे ती लगेच पाणी वगैरे घेऊन आली. ती पाहुण्यांना महिला पाहुण्यांना पाणी देत आहे. त्याच्यानंतर म्हणजे सगळे जात आहे. एक एक जे पाहुणे आहेत ते वरती येऊन बसायला सुरुवात आहे. आणि ह्या ठिकाणी मग हे थंडा वगैरे आणला होता आणि लगेच घरची ज्या महिला आहेत ते थंडा द्यायला तिथं ग्लास वगैरे लावून आणि हे थंडा वगैरे द्यायला पाहुण्यांसाठी जात आहेत. आता आपल्याकडे बरेच म्हणजे जे आहेत ते थंड वगैरे आणतात आणि पाहुण्यांसाठी देतात. तर हे सगळे आता पाहुण्यांसाठी थंड्याची व्यवस्था केली. त्याच्यानंतर महिलांना सुद्धा थंड दिलं गेलं. म्हणजे ही एक आता रूढी परंपराच झाली की पहिला अगोदर आपण चहा वगैरे घ्यायचो, पण आता थंड्याचं प्रमाण वाढल्यामुळं आणि उष्णता पण असल्यामुळं आता आपण हल्लीच्या काळात थंडचा वापर जास्त करत असतो. तर हे आपल्या घरचे जे महिला आहेत ह्या पाहुण्यांसाठी थंड वगैरे देत आहेत. तर थंड म्हणजे हे काय आहे की गरमी जास्त असल्यामुळं थंड नाही, तर अगोदर आपण चहा पानच करत असतो. पाणी दिल्यानंतर चहा वगैरे दिला जात होता. परंतु ह्यावेळेस उष्णता जास्त होत असल्यामुळं थंडचा आपण वाटप करत असतो. आता बरेच ठिकाणी आपण पाहतो, आपण सुद्धा बाहेर घर पाहुण्याच्या कार्यक्रमाला गेले असता थंड दिलं जातं. तर बागुल परिवाराचा एक सोयरा आहे, हा सुद्धा आहे. हा बघा, हे आल्यानंतर अजून एकदा थंड आणलं यांच्याकडून आणि लगेच अजून ते थंड वाटलं आणि 2 वेळेस मग थंड पिलं गेलं. हे ते मित्र आहेत चांगले, त्याच्यामुळे हे एकमेकांना भेटले आणि बोलत आहेत हे. तर हे एकदा अजून थंड आलं, कारण हे जे सोयरे आहेत त्यांनी पाहुण्यांसाठी परत त्यांच्याकडून मागवलं आणि थंड परत अजून महिलांना पुरुषांना दिलं गेलं. आणि मग बाय द वे सगळे एकत्र आले आणि ती चर्चा सुरू झाली. ह्या ठिकाणी आता चर्चा करत आहेत की लग्नाचे जे काही गोष्टी कशा करायच्या वगैरे. हे बघा, कॅलेंडर आणलं, आता तारीख घेणार आहेत ते आणि तारीख ती देतील. ह्या ठिकाणी कपडे घेण्याची जे तारीख आहे ती होळीचा सीझन असल्यामुळं काही वेळेस कपडे घ्यायला जाताना महाग असतात. त्याच्यामुळे त्यांनी मग ती 18 तारीख धरली आणि 18 तारीखमध्ये त्या ठिकाणी 18 तारखेला कपडे घ्यायला जायचे. त्यानंतर लगेच मग जेवणाला सुरुवात झाली. सगळे बोलणं झाल्यावर मग हे बघा, घरची मंडळी, काय पाहुणे मंडळी, गावाची मंडळी हे सगळे जेवणासाठी बसलेली आहे. आणि त्या ठिकाणी आपले गावचे जे मित्र आहेत किंवा घरातील परिवारातील सदस्य आहेत ते जेवणासाठी कोणी पत्रावळ्या देत आहे, कोणी जेवण वाढत आहे, कोणी पाणी देत आहे. हे सगळं हे खेळून मिळून हा कार्यक्रम आता इथं आपल्याला सादर होताना दिसत आहे. त्यानंतर ह्या महिलासुद्धा जेवणाला बसलेल्या आहेत
काही वेळेस मग घरची मंडळी नंतर जेवायला बसते, पण मग इथंसुद्धा तसंच आहे. अगोदर पाहुणे मंडळींना जेवायला दिलं, त्यानंतर मग सगळेच. आता हे शेवटचा प्रोग्राम म्हणजे त्यांचा जो कायदा असतो, तो कायदा जी महिला प्रमुख असते नवरीकडूनची, तिच्याकडे ही नवरदेवाची आत्या देते आणि हे तिथल्या महिला आहेत. आता हे त्यांच्या व्यवहार झालेला आहे, ते हे एकमेकांना पाया पडत आहेत, म्हणजे तो व्यवहार झालेला आहे. त्याच्यानंतर हा शेवटचा पायधरणीचा कार्यक्रम आता चालू आहे. एकमेकांना महिला ह्या पाया पडत आहेत. पुरुषांना सुद्धा महिला पाया पडतात, हे बघा. तर अशा प्रकारे आमच्याकडे ही परंपरा आहे आणि त्या परंपरेअंतर्गत आम्ही म्हणजे चालत आहेत. तर आता ह्या परतीच्या वाटेला ह्या महिला निघालेल्या आहेत. आता त्यांच्या ज्या गाड्या आहेत त्या पुढं तिथं थांबलेल्या आहेत. त्या ठिकाणी हे सगळी लोक जमलेले म्हणजे चाललेले आहेत. आणि हे बघा, ह्या गाड्या आता बसायला सुरुवात आहे. आता बसायला सुरुवात आहे म्हणजे सगळी आता जेवण वगैरे झालेले आहेत आणि नंतर मग ह्या गाड्यात बसले. आता गाड्यात बसून मग आता त्यांची जायची तयारी. तर मग आता हे बघा, हे हात देतात मला. आता हे निघाल्या गाड्या बघा. तर आता भरपूर लोक असल्यामुळं काय मग वरती पण बसून गेले, की आता जवळच आहे, तर मग काही असं अडचण नाही. मग हे आता निघाले. हे बघा, हे आपले चाहते होते, हे सुद्धा आपल्याला पाहून हातवरती करून आपल्याला नमस्कार करून गेले. तर अशा प्रकारे हे जी मंडळी आहे ती इथं सगळा कार्यक्रम आपटून निघून गेलेली आहे. आणि तुम्हाला पण काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.